आताची मोठी बातमी बघूयात। मध्य रेल्वेचं पत्रक एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। हे पत्रक आहे, मंदिराला दिलेली नोटीस थांबवण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेने या संदर्भातलं हे पत्रक जारी केलंय आणि हे पत्रक आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। आपण हे जे पत्रक बघतोय, मंदिराला देण्यात आलेली जी नोटीस होती ती आता थांबवण्यात आलेली आहे। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलाय। ही मोठी घोषणा आता करण्यात आली आहे। रेल्वे मंत्री आणि अधिकारी यांच्याशी मंगलप्रभात लोढा यांनी चर्चा केली आणि या चर्चेच्या नंतर आता स्थगिती देण्यात आलेली आहे या नोटिशीला। भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या आपल्या सोबत आहेत। किरीटजी, एक मोठी घडामोड आपण बघतोय की त्या मंदिराला जी नोटीस देण्यात आलेली होती ती आता स्थगित झालेली आहे आणि मंदिर आता ज्या ठिकाणी होतं तसंच उभं राहिलेलं बघायला मिळेल। वास्तविकरित्या हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही रेल्वे प्रशासनाशी बोललो आणि कालच मला रेल्वे प्रशासनाने सांगितलं हे चुकून गेलेली नोटीस आहे, हे मंदिर पाडण्याचा काही प्रश्नच नाहीये। पण उद्धव ठाकरे यांची अवस्था अशी झालेली आहे की आज विधानसभा निवडणुकीत त्यांचा जे बनवा बनविला वोट जिहादला धर्मयुद्धनी जे ठोकलं, पराभूत झाले, म्हणून ते निराशापोटी आता परत हिंदुत्व आणि म्हणून अशा प्रकारचे काही स्टंटबाजी करतायत। त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ज्यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं होतं ते मौलाना उद्धव ठाकरे आता हिंदुत्वाची बात करतायत। देव त्यांना सद्बुद्धी द्या। अगदी किरीटजी, तुम्ही सुद्धा आज जाणार होतात मंदिराच्या इथे, आता नेमकी काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, मी तर जाणारच आहे मारुतीचं दर्शन करण्यासाठी। बरं बरं, धन्यवाद किरीटजी। आम्ही त्या उद्धव ठाकरेची सेना नाही आहे की ज्यांनी बापाचं नाव बुडवलं। फक्त 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी हनुमानजीची हिंदुत्वाची चेष्टा केली, विश्वासघात केलं। आम्ही हिंदू आहोत आणि उद्धव ठाकरे, राहुल गांधी जे जागांसाठी मुस्लिम, बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्या मुस्लिमला मुंबई गिरवी गहाण ठेवायला निघाले ते आम्ही होऊ देणार नाही। अगदी धन्यवाद किरीटजी, तुम्ही बोललात यासाठी। तर ही आताची मोठी बातमी आपण बघतोय। रेल्वे मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या नंतर अखेर हनुमान मंदिराला जी